मंडळी. पहिला प्रश्न, कशा आहात तुम्ही? अगदी मस्त असाल तर एक ना वारंवार कमेंटमध्ये मला एक क्वेश्चन विचारला गेला की तुझी स्किन इतकी ग्लो का करते. तर ती नॉर्मली आता मी फक्त फेस वॉश केलेला आहे आणि तेल नाही लावलेलं, ठीक आहे. तर असं होतं की त्याच्यानंतर जेव्हा मेकअप करतो ना आपण, तेव्हा खूप वेळा असं मला जाणवलेलं की तो ग्लो नाहीसा होतो, त्याला हायलायटरची गरज लागते किंवा खूप वेळा ग्लोच चेहऱ्याला येत नाही. तर मी असं एक प्रोडक्ट तुम्हाला सजेस्ट करत आहे. त्याने तुम्ही नॅचरली जरी ते दररोज लावलं तरी तुम्ही ग्लो कराल, किंवा जेव्हा तुम्ही मेकअप कराल त्याच्या आधीसुद्धा तुम्ही ते लावलं तरीही ग्लो कराल. अगदी बेसिकपासून मी तुमच्याकडे म्हणजे प्रत्येक वेळी मी बेसिकच तुम्हाला सांगत आलेलं आहे, पण आज बेसिकपासून फक्त चेहरा वॉश केलेला आहे. बघा, पिंपल्सचा डाग मला आहे, मला पण येतो, ठीक आहे. रेडनेस आलेला आहे, परंतु आता एकदम सुरुवात जी म्हणते ती आपण करणार आहोत, ठीक आहे. तर ना फर्स्ट जेव्हापासून मी टोनर वापरायला लागली, पहिले मला वाटायचं मी इतकं टोनरला कधीच महत्त्व दिलेलं नाही, पण नंतर माझ्या लक्षात आलं की उगाच टोनर नाही काढलेलं. त्याचं रिझनसुद्धा आहे, जेव्हा आपली स्किन एकदम फिनिशिंग असते ना तेव्हा मेकअप खूप छान बसतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती छिद्रांच्या आतपर्यंत नाही जात. मग मेकअप नंतर जोही पिंपल्सचं स्वरूप जे येत असतं ते आपल्याला नाही होत. त्यामुळे टोनर खूप मस्ट आहे. कोणतंही टोनर तुम्ही लावू शकता. मी यूज करते आहे मूडीचं. तुम्ही कोणतंही जे तुम्हाला वाटेल, प्लमचं असेल, कोणतंही टोनर तुम्ही वापरू शकता. की याला इतक्यांदा आपल्यानंतर मसाज करून थोडा वेळ त्याला, जोपर्यंत स्किनमध्ये ते मुरत नाही. ओके, हे तोपर्यंत आपल्या प्रत्येक स्टेपपर्यंत ते एकदम छान मुरून जाईल. नेक्स्ट स्टेप, मॉइश्चरायझरच्या आधी मला असं वाटते की आपले लिप्स पण खूप हायड्रेटिंग असले तर लिपस्टिक खूप छान प्रकारे लागतं. कोणतंही लिप बाम तुम्ही वापरू शकता. मी प्लमचं यूज करते आहे. आता यानंतर मॉइश्चरायझर इम्पॉर्टंट असतं, परंतु प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलं की प्रत्येक मॉइश्चरायझर प्रत्येक स्किनसाठी वेगळं असतं. आताच्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ड्राय स्किन असो, ऑइली असो, कॉम्बिनेशन स्किन असो, प्रत्येकाने वॉटर जेल मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. का तर जे ऑइल बेस म्हणजे क्रीमी बेस जे मॉइश्चरायझर आहे ते तेलकटपणा सोडेल, आणि तेलकटपणा आला की घामसुद्धा तितका येतो, आणि उन्हाळ्यामध्ये मग ते मेकअप चांगल्या जास्त वेळ टिकत नाही. त्यामुळे वॉटरी बेस जितकं मॉइश्चरायझर आपलं असेल तितकं मेकअप जास्त काळ टिकतो आणि खूप छान हायड्रेटिंग दिसतो, म्हणजे असं ड्राय दिसत नाही. तर तुम्ही तुमच्या पसंतीचं कोणतेही मॉइश्चरायझर लावू शकता. मी हे PSCचं एक ॲक्वा ब्लास्ट नावाचं मॉइश्चरायझर येतं ते लावते आहे. पण तुम्हाला जेही अफोर्डेबल रेंजमध्ये वाटत असेल तुम्हाला, तुम्ही जर आधीपासून तेच लावत असाल ते लावलं तरी चालेल. याची हे बघा पूर्ण माहिती आहे का, वॉटरी जेल म्हणजे लावल्यानंतर स्किनमध्ये ना असं पांढुरकीपणा येत नाही. म्हणजे जसं मी फिनिशिंग द्यायला गेली की स्किनमधून डायरेक्ट स्किनच दिसते आहे, कलर स्किनचाच दिसतोय, वाईट काहीच नाही. इतकं झाल्यानंतर मॉइश्चरायझरला अगदी छान याच्यामध्ये जितकं मॉइश्चरायझर आपण चांगल्या प्रकारे लावू किंवा खूप मसाज करून छान लावू तितकं तुमचा ना मेकअप टिकतो किंवा ड्राय पडत नाही. आता इतकं प्रिपेअर आपण मेकअपच्या आधी केलेलं आहे. काय लावलं आहे? टोनर केलेलं आहे, लिप बाम लावला आहे, मॉइश्चरायझर लावलं आहे. बाकी कोणतीही एक्स्ट्रा स्टेप मी केलेली नाही आहे. आता जो हिरो इन्ग्रेडियंट रेसिपीमध्ये म्हणतात तसा हिरो प्रोडक्ट मी तुम्हाला सांगते की
या सीझनमध्ये किंवा कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही डेली यूजसाठी असो किंवा कार्यक्रममध्ये काही असो, तुम्ही हा प्रोडक्टने थोडा तुम्हाला एकदम ग्लोईपणा येईल. तर हा आहे स्विस ब्युटीचा मेकअप बेस. आणि हा ना खूप नवीन प्रोडक्ट नाही आहे, कितीतरी आधीपासून हा प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे, परंतु याच्या बाबतीत खूप कमी बोलल्या जातं. जेव्हापासून मला हा मिळालेला आहे, प्रायमरच्या ऐवजी मी याला बेस्ट फ्रेंड म्हटलं तरी चालेल, कारण की हा हायलायटर प्रायमर सगळं काम करतो. इल्युमिनेटिंग क्रीम जी असते ना, जी एकदम त्वचा एकदम ग्लो आणते, त्याला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करतं. आता मी तुम्हाला लावून दाखवते. ठीक आहे, अगदी मस्त प्रमाणात घ्यायचं जितकं तुम्हाला पाहिजे आणि पूर्ण चेहऱ्यावरती एकदम तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल बघा, एक ग्लो येतो. जसा जसा मी चेहरा घुमवते ना, तुम्हाला ग्लो दिसत असेल. इतक्या चांगल्यारीत्या तो स्किनला एकदम फिनिशिंग तर देतोच, पण हायलायटिंग बघा किती सुंदर प्रकारे त्यांनी केलेलं असतं. तुम्हाला ह्या प्रायमर तुम्ही डेली यूज जरी लावलं ना, तरी याचा काहीही तुमच्या स्किनवरती परिणाम होणार नाही. ग्लो तुम्हाला दिसेल की खरंच याने छान ग्लो येतो. आणि यानंतर ना तुम्ही फाउंडेशन लावू शकता. मी कोणतंही माझ्या जे पण गोष्टी असेल, पिंपलचा डाग असेल, काही असेल, त्याला लपवत नाही आहे. अगदी नॅचरल मेकअप जे ओळखू, म्हणजे काही थरावर थर नाही. बस आपल्याला नॅचरली जायचं असेल तर बस हे प्रायमर लावायचं. आता फाउंडेशनसाठी तुम्ही तुमचं आवडतं कोणतंही फाउंडेशन लावू शकता. अगदी तुम्हाला जे सूट होतं. आता इतके वर्षापासून जर तुम्ही काही गोष्टी जर व्यवस्थित वापरत असाल, ते लावलं तरीही चालेल. मी फाउंडेशनला इतकं महत्त्व देत नाही डेली यूजसाठी. बट जर तुम्हाला याच्यानंतर मला तुम्हाला दाखवायचं की फाउंडेशन नंतरही हा ग्लो कसा टिकतो. तर मी वापरते आहे हे येले गर्लचं प्रो कव्हरेजवालं. हा येले गर्लचं फाउंडेशन मला उन्हाळ्या सीझनसाठी खूप जास्त आवडतं, कारण की हा ना अगदी पातळ याच्यामध्ये आहे आणि मी अगदी खूप कमी प्रमाणात लावते, कारण की मला भरपूर फाउंडेशनची गरज अशी ठेवायची नाही आहे. जितकं ते म्हणतं ना, जेव्हा एखादी ॲडव्हर्टाईज असते डाग अच्छे, तसं आपली स्किनवरती जे काही असेल ठीक आहे, ॲक्सेप्ट करायचं आणि समोर जायचं. फक्त थोडंसं छान नीटनेटकं दिसण्यासाठी काही गोष्टी केलेल्या तरी चालेल, पण तू एकदम डेली यूजसाठी गरज नाही ना खूप असं टी व्ही सिरियलसारखं मेकअप करायची काही गरज नाही. इतक्या गोष्टीमध्ये तुम्ही छानरित्या करू शकता. आणि अशा प्रकारच्या स्पॉन्जनी तुम्ही याला हे करायचं. पण एक टीप अशी आहे की याला ना तुम्ही थोडं ओलसर करा. जेव्हा हे कोल्ड असताना हे प्रोडक्ट खाऊन घेतं, म्हणजे यालाच लागतं, तर हे फिनिशिंग देत नाही. जेव्हा हे थोडं ओलसर असेल ना, तर एकदम छानरित्या हा फिनिशिंग देतो. आणि एकदम असं डॅम्प कर त्याला. बघा, तुम्ही फाउंडेशन लावलं आहे तरी हा ग्लो गेलेला नाही आहे. त्यामुळे खरंच इतकं ते इफेक्टफुल प्रोडक्ट आहे. तुम्हाला हा प्रोडक्ट यूज केल्यानंतर ना तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिल्याशिवाय कोणी राहणार नाही. तर झाल्यानंतर तुम्हाला जितके चीक बोन्स असेल, हायलायटिंग एरिया असेल, तिथे तुम्ही ब्लश लावू शकता. आता ह्या ऋतूमध्ये ना जेव्हा आपण ग्लोई मेकअप करतो, तेव्हा ना पावडरी बेस मेकअप टाळायचं. म्हणजे जितकंही क्रीमी वॉटरी बेस असेल ना ते लावायचं. पावडरी बेसने काय होतं, ते पूर्ण लॉक करतं आणि मॅट फिनिशिंग देऊन देतं, त्यामुळे तो ग्लो येत नाही. त्यामुळे जितकं तुम्हाला मी प्रोडक्टमध्ये खूप ग्लोही आणायचं असेल तर पावडरी बेस प्रोडक्ट टाळायचे. त्यामुळे मी आज कोणतेही लूज पावडर, कोणतेही कॉम्पॅक्ट हे सुद्धा वापरलेलं नाही आहे.
आता मी ब्लशसाठी वापरते ही स्विस ब्युटीची इतकी रिजनेबल प्राईसमध्ये हे ब्लश आहे आणि खूप छान शेड आहे. शेड मला रोजी चिक्स नावाचा आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये ही ब्लश आहे. तुम्ही नक्की घेऊ शकता. 10 ग्रॅम आहे पण भरपूर इनफ आहे मला असं वाटते. तुम्ही नक्की ही परचेस करा. आता याचा शेड मी तुम्हाला माझ्या चिक्सवरती दाखवते. हा इतकाच शेड मी घेतलेला आहे, ठीक आहे. पण आता याचे इफेक्ट तुम्ही बघू शकता. याला ना अगदी क्रीमी बेस असल्यामुळे थोडं आपल्या हातावरती पहिले घेऊन घ्यायचं आणि ब्लश लावताना इथून 2 बोटं गेल्यानंतर ब्लश अप्लाय करायचं, ठीक आहे. मी आणि माझ्या बोटानेच मी त्याला पसरवते. बघा अगदी ना नॅचरल तो म्हणते ना गुलाबी थंडीचा जो कलर असतो तो आपल्यावरती येतो की खूप छान. म्हणजे इतक्या कमी प्राईसमध्ये ना मला हे ब्लश खूप छान वाटलेलं आहे, कारण की एवढ्या प्राईसमध्ये नाही शक्य. पण खरंच खूप सुंदर यांनी ब्लश काढलेला आहे, त्यामुळे तुम्ही हे ब्लश वापरू शकता आणि अगदी नॅचरल आहे. मी बाकी काहीच नाही केलेलं आणि तरी बघा जिथे जिथे मी विरते ग्लो आहे. हायलायटिंग आता जर तुम्हाला करायचं असेल तर पुन्हा तुम्ही त्याच प्रोडक्टला यूज करायचं. म्हटलं ना एका प्रोडक्टने तुमचं किती काम वाचवलेलं आहे. म्हणजे प्रायमर, हायलायटर, ग्लोईपणा सगळं हा एक प्रोडक्ट करतो. आणि बस इथे जिथे हाय चिक्स एरिया आहे आपला, जिथे आपण हायलायटर लावतो, पुन्हा आपण ते तिथे आणि आपल्याच हलक्या हाताने आता मी जिथे हा चेहरा नेती आहे म्हणजे मूव करते आहे, हायलायटिंग एरिया तितका चांगल्या प्रकारे दिसतोय. बघा तुम्ही प्रत्येक डेली यूजसाठी आणू शकता किंवा प्रसंगी तर आणू शकता. बघा काही वेगळं करायची गरज नाही. एका प्रोडक्टने तुमचे 2-3 काम उरकून घेतलेले आहे. त्यामुळे बघ इतका इफेक्ट हा प्रायमर देतो. त्यानंतर राहिलं लिपस्टिक आणि मस्कारा. मला इम्पॉर्टंट वाटते जेव्हा आपण ग्लोई इफेक्ट देतो किंवा काही गोष्टी अशा देतो तेव्हा त्याने ना आपला आय एरिया खूप इन्हान्स होतो. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं, मी हे आता याचं ना मेबलिनचा हा मस्कारा आहे आणि याचं पूर्ण असं फिनिशिंग गेलेलं आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. हा ना मस्कारा अगदी नॅचरल लुक देतो. म्हणजे खूप असं एकदम कोमलिकासारखं एकदम पसरलेलं नाही, अगदी नॅचरल लुक हा देतो. बघा आणि लास्ट आपण लावू शकतो लिपस्टिक. त्याआधी ना मी लिप लायनरला खूप महत्त्व देते. का तर लिप लायनरने ना आपले जे पण आउटर पॉईंट्स असतात लिपचे ते खूप छान इन्हान्स होतात, म्हणजे खूप छान दिसतात. आणि ऑम्ब्रे पण आता खूपच ट्रेंडिंगमध्ये चालत आलेलं आहे. पण ना लिप या अशा प्रकारच्या, आता मी तुम्हाला सांगते, ही ना स्विस ब्युटीची पॅक असतो 12चा, तो मी घेतलेला अगदी रिजनेबल प्राईसमध्ये. आणि मला वाटते ही एक पेन्सिल मला वाटते 60-65 रुपयाची एक अशी असेल. आणि हिचं पिगमेंटेशन खूप छान आहे, त्या काम करतं. आता याचा शेड बर्गंडी असं काहीतरी आहे, जो लावताना असं थोडंसं जो वरचा लिप्स असतो त्याला खाली असं म्हणजे हा एरिया आपला कवर होतो. इतकं हा म्हणजे बघा किती छान त्यांनी एकदम फिनिशिंगने आणि एकदम छान शेड आहे तो बर्गंडी जो आपल्याला आवडतो.
आणि असंच एक प्रोडक्ट मी तुम्हाला सजेस्ट करते आहे जे तुमचं बरंच काम सोयीस्कर करेल. ते म्हणजे सो सॉरी, हे बघा, ही आहे गशची पेन्सिलची एक लिपस्टिक आहे ज्याच्यात 5 शेड आहे. 1 2 3 4 5, म्हणजे हे इथून जे चालू झालेलं आहे टोकानंतर पूर्ण. तर आज मी लावती आहे, याला ना असं ओपन करावं लागते, तर मी आज हा शेड लावती आहे. ओके, शेड बघ किती छान आहे. आणि मला लिपस्टिक लावल्यानंतर म्हणजे स्वतःसाठी मी कधीच लिपस्टिक अशी त्याला ट्रान्सपरन्सी अशी एकदम पसरून टाकते की जेणेकरून एकदम तो असा एकदम लिपस्टिक लावल्यासारखा भाग नाही वाटणार, अगदी नॅचरल वाटणार. आणि लिपस्टिकचा कलर बघा किती सुंदर आहे आणि तर ग्लो अजूनही टिकलेला आहे हां. आणि हा अशा प्रकारचा ग्लोई इफेक्ट तुम्ही जीवनात कधीही आणू शकता, म्हणजे कधीही कुठेही गेले ना तर तुम्ही हा मेकअप करू शकता, अगदी नॅचरल मेकअप दिसतो. आणि ही प्रोडक्ट अगदी आपल्या ह्या व्हिडिओचा हिरो प्रोडक्ट होता, जो तुम्हाला खरंच जाणवला असेल. तर त्या लूक बघा, मी जितकीही मूव करते आहे तिथे तो ग्लो दिसतो. आणि जेव्हा आपण हायलायटर लावतो तो असाच ग्लो येतो, पण तो तर तुम्हाला डायरेक्ट प्रायमरने दिलेला आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा लूक आवडला असेल. हा अगदी मिनिमल लूक होता, कोणीही करू शकेल, कॉलेज गर्ल, ऑफिस गर्ल, अगदी घरगुती स्त्रिया, कार्यक्रमात तुम्ही हा मेकअप करू शकता. अगदी ग्लोईवाला आणि कमी प्रोडक्ट होते, रिजनेबल प्रोडक्ट होते. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा लूक आवडला असेल. तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा जितकंही चॅनलला तुम्ही शेअर करत राहा, म्हणजे तुमचे जेही मित्रमंडळी असेल ते व्हिडिओचा एकदा आनंद घेत राहतील आणि मलाही मोटिवेशन मिळेल. आणि तुम्हाला आणखी कशावरती व्हिडिओ हवे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवू शकता. तर आय होप तुम्हाला हा लूक तरी आवडला असेल. तर मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.